आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय म्हणाली होतीस मला? सगळं सेट आहे मॅडम। आज काही झालं तरी मीराचा मृत्यू निश्चित आहे, पण बाहेर काय झालं? काय झालं? मला कचराही म्हणावंसं वाटत नाही, कारण कचऱ्याला कुसवून त्याचं खत तरी करता येतं, पण तुझा काही उपयोग नाहीये। बस मॅडम, बस। माया मॅडम प्लीज ओरडू नका, माझ्यावर ओरडून काही होणार नाहीये। तिकडे बाहेर जे काही घडलं, तुम्ही तिकडे उपस्थित होता, तुमच्या समोर घडलं। मी मदन आणि पिरेला खरीच तलवार दिलेली, पण ती कशी तुटली मला नाही माहित। मग तसं का झालं? तुम्ही काय बोलताय? मला कसं माहित? मी कसं शोधून काढू? तुम्हाला कळत नाहीये का? आपण मीराला मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिला कोणतरी वाचवते मला नाही माहित। आपले सगळे प्लॅन्स फेल होत आहेत। असं वाटतं तिला कोणतरी प्रोटेक्ट करते। शी हॅज द पॉवर विथ हर। आणि आज तर जे काही घडलं ते जादूच होती। जादू असो काही असो, मे बी सम डिवाइन फोर्स। आधी ह्याचं उत्तर तुम्ही शोधून काढा आणि मग मला जे बोलायचे ते बोला, पण प्लीज त्याआधी मी काही एक ऐकून घेणार नाही। आय एम सॉरी, नाही ऐकून घेणार आहे मी। बस झालं। अजित कुठे गेलाय? गेला असेल कुठेतरी पुचाळक्या करायला। दादा, अरे काय आपण कोणासाठी थांबलोय? आता वाजले की 12। हो चला सुरू करूया। सुनबाई कुठे आहेत? या आली। चला सुनबाई पुढे वा। आज कृष्णाला पाळण्यात घालण्याचा मान तुमचा आहे। मीरा कशाला? मंजिरी बहिणी आहेत की इथे, त्या करतील दरवर्षीप्रमाणे। म्हणूनच ह्या वर्षीपासून हा मान नव्या सुनेला द्यायचा आहे। बरोबर ना मंजिरी? अरे हो, मंजिरी बहिणींना बरं वाटत नाहीये ना, विसरूनच गेले होते मी। वहिनी तुम्ही आराम करा, हा मी बघते सगळं। नर्मदा मी सांगितलं ना मीरा करेल म्हणून। दादासाहेब करू दे त्यांना, काही हरकत नाही। घ्या, तिलाच करायची नाहीये पूजा। थांबा मी पण आले। चल चल। मीरा, तू ती नथ घालू शकतेस का? म्हणजे बाबांना बरं वाटेल। अहो मी ती नथ घालणारच होते, पण या सगळ्या गडबडीत मी विसरून गेले। मी आलेच लगेच।
नर्मदा, सगळं पुढे होऊन केलंच आहेस तर आता पाळणाही म्हण. नर्मदा आणि पाळणा, अहो शाळेत असताना समूह गीतात पण गायली नाहीये ती. काय का बायको? ओ काका असं काय म्हणताय? आत्या म्हणशील ना तू पाळणा? बघा हो हो, मी अगदीच म्हटलं असता ग, पण आता विसरायला झाला ना. त्यापेक्षा वहिनी म्हणतील ना, त्या दरवर्षी म्हणतात ना. होय, तूच म्हण. हवं तर तिथे बसूनच म्हण. दादा, अरे आईला कशाला त्रास? मीरा वहिनी आहे ना, ती म्हणेल की. वा अनन्या. मीरा, तुमच्या गावी कृष्ण जन्माचा मोठा सोहळा असतो ना, मग तूच म्हण ना पाळणा. आठवतंय का एखादा? आठवते ती. लक्षात नसलं असतं तर नाही म्हणाली असती. हो ना गाई? तुला जपणार